पण यावर्षी मी घरी आहे, त्यामुळे आता मला माझ्या शाळेत जायचं आहे. परत त्याच जुन्या आठवणी. शाळेत ध्वजवंदनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही जातो ग्रामपंचायतीत, जिथे कार्यक्रम सुरू कर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे 15 ऑगस्ट 2024 आणि तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गेल्या वर्षी मी कोल्हापुरात होते, त्यामुळे आपण तिथले हॉस्टेलमधलं आणि माझ्या कॉलेजमध्ये सेलिब्रेशन कसं केलं हे आपण पाहिलं. पण ह्यावर्षी मी घरी आहे, त्यामुळे आता मला माझ्या शाळेत जायचं आहे. परत त्याच जुन्या आठवणी. एवढ्या वर्षांनी परत एकदा 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिना दिवशी शाळेत जाते, त्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. आणि परत त्याच जुन्या आठवणी. सकाळी लवकर उठायचं, सगळं आवरायचं, सगळ्यांच्या आधी शाळेत जायचं आणि लाईनीत पुढे उभे राहायचं. आदल्या दिवशीच सगळं ड्रेस प्रेस करून ठेवायचा, शूज नवीन, सॉक्स नवीन, नवीन नवीन झेंडा. त्यामुळे त्यात पुन्हा सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. तर खूप छान वाटते परत एकदा. इंग्रज आपल्यावर 150 वर्ष राज्य करत होते आणि आज जो हा सुखाचा दिवस आपण बघतोय, हा फक्त त्या देशभक्तांमुळे की त्यांनी त्या काळात त्यांचं पूर्ण आयुष्य हे स्वातंत्र्यासाठी लावलं. त्यामुळे आज आपण एवढं छान आणि सुखी आयुष्य जगतोय. तर आज हा त्यांचाच दिवस आहे की त्यांनी एवढं सॅक्रिफायसेस जे केलेत, त्यांचा गौरव किंवा त्यांनी जे केले हे आम्हाला अजूनही आठवणीत आहे आणि आम्ही खूप थँकफुल आहोत त्यासाठी. यासाठीच स्वातंत्र्य दिन हा आपण साजरा केला पाहिजे. आता आपण जाणार आहोत माझ्या शाळेत. तिथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला की त्यानंतर आपण जाणार आहोत ग्रामपंचायतीत. तिथेही ध्वजवंदनाचा कार्यक्रम असेल. ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाद्वारे ध्वजवंदन केलं जातं आणि त्यानंतर विविध शाळेचे विद्यार्थी आहेत, ते आपापलं छान देशभक्तीपर गीत सादर करतात. तर चला बघूया. स्मित तर अजून आला नाही आहे, म्हणजे त्याचं आवरण नसेलच. पण 7 वाजलेत. आता मला शाळेत जाण्यासाठी निघावं लागेल. पण चहा घेतल्याशिवाय काही माझा दिवस सुरू होत नाही, त्यामुळे तोपर्यंत मी आवरते. तर चला, आपण आता माझं आवरून झालेलं आहे. तर आपण आता जाऊया शाळेत. परत एकदा शाळेला पाहून आणि सर्व शिक्षकांना पाहून सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. इथे लहान मुलींना पाहून वाटलं की आपण पण एक दिवस इथेच त्यांच्यासोबतच उभे होतो. भारतीय तिरंगाचं ध्वजवंदन झाल्यानंतर स्काउट गाईडचं ध्वजवंदन करण्यात आलं. त्यानंतर स्काउट गाईडचे विद्यार्थ्यांनी त्यांचं गीत सादर केलं आणि इथलं ध्वजवंदन आता झालेलं आहे. आणि ह्यानंतर आपण आता जाणार आहोत ग्रामपंचायतीत.
आम्ही जातो ग्रामपंचायतीत, जिथे सगळे नागरिक येऊन परत एकदा ध्वजवंदन केलं जातं. तर आता आपण तिकडे जाणार आहोत आणि परत एकदा बघूया ध्वजवंदन. तिथे गावचे सगळे लोक असतात, हे फक्त शाळेपुरती मर्यादित असतं आणि आता आपण तिथलं ध्वजवंदन बघूया. दिव्यागर गावात 3 प्राथमिक शाळा आणि 1 माध्यमिक शाळा आहे. त्यामुळे 7 वाजता प्रत्येक शाळेतील झेंडावंदन झाल्यानंतर सर्व शाळेचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक हे ग्रामपंचायतीत येतात आणि त्यानंतर ग्रामपंचायतीत ध्वजवंदन केलं जातं. अजून तरी कोणी आलेलं दिसत नाहीये, पण ध्वजवंदनाची सगळी तयारी झालेली आपल्याला दिसत आहे. नंतर वेगवेगळ्या शाळेची लहान लहान मुलं घोषणा देत ग्रामपंचायतीत येऊ लागली. सोबतच फायनली माननीय सरपंच साहेब सिद्धेशदादा कोजवे यांचंही आगमन झालं. शाळेच्या मुलांबरोबर आजूबाजूचे नागरिकही जमा होत होते आणि ध्वजवंदनाची वेळ जवळ येत होती. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी काही सूचना आहेत ते याप्रमाणे. सर्वांना विनंती असेल की आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवरती ठेवावे. पुढील कार्यक्रमाच्या सर्व सूचना केळसकर सरांनी सगळ्या नागरिकांना दिल्या आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. एक साथ सावधान, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ध्वजवंदन कार्यक्रम सुरू कर. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी 2 1 जय हिंद 2. ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यावर झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत झालं. एक साथ सावधान, एक साथ राज्यगीत सुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. एक साथ सावधान, एक साथ ध्वजगीत शुरू कर. विजयी विश्व तिरंगा झेंडा ऊंचा रहे हमारा. विश्राम. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी गीत गायन होईल. प्रथम अंगणवाडीचे विद्यार्थी या ठिकाणी गीत सादर करतील. वेगवेगळ्या शाळेतील मुलं त्यांचं देशभक्तीपर गीत सादर करत होते. मला आठवतं आहे, मी जेव्हा शाळेत होते तेव्हा जवळजवळ 15-20 दिवस आधीपासून तयारी सुरू असायची आणि मग एक्साइटमेंट असायची, कोणाचं गाणं जास्त सुंदर असेल, कोणाचं गाणं जास्त चांगलं होणार आहे तिथे. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचं गीत झाल्यावर माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं गीत सादर केलं आणि त्यानंतर दिव्यागरमधील महिलांनी सुंदर असं एक गीत सादर केलं. सर्वांचं गीत गायन झाल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम. 10वी मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या भूषणला बक्षीस वाटप करण्यात आले.
SSC परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. ठीक आहे. सरपंच साहेबांच्या मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. आपल्या भारत देशावरती इंग्रजांचं राज्य होतं. हे होत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या देशातील नागरिकांना अनेकशा समस्यांना सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष दिले. आज या ठिकाणाहून घरी जाताना सन्मानपूर्वक आपला हा हातातला जो झेंडा आहे तो सन्मानपूर्वक आपल्या घरी गेला पाहिजे. आजचा आपला उत्सवाचा दिवस आहे, त्यामुळे आज तुमच्या हातात हा झेंडा आहे. हा झेंडा कुठेही खाली उतरतात आजूबाजूला जाणार नाही याची दक्षता घ्या. झेंडा तर ओव्हरऑल असा झाला माझा स्वातंत्र्य दिन साजरा. व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद. भारत माता की जय.